जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो. माझं नाव आहे दुर्वेश केनी. मी माझ्या लाईफला रेकॉर्डिंग करायला चालू केलं. माझी लाईफ म्हणजे पार्ट ऑफ अ लाईफ. मी कॉन्टेंट क्रिएटर का चालू केली आहे हे मलासुद्धा नाही माहिती. मी विचार केलं ग्रोथ भेटेल, सस्टेनेबल भेटेल, इन्कम पण जनरेट होईल म्हणून मी चालू केलं. ही आमची आदर्श मॅम शाळा. इथे आम्ही अजून मोठा झालो. 10वीपासून तर मला 5-6 वर्ष झाले या जिममध्येच आहे. मग आमची शिर्डी साईबाबाची पालखी चालले 7 तारखेला आणि आमचं गावदेवीचं मंदिर आई एकविरेचं. तर सुंदरचं वातावरण होतं शिर्डीचा असा. नंतर आम्ही निघालो तर दादाने लिफ्ट दिली. एवढं काय सीन नाही. हात दाखवायचं समोरच्या माणसाला. 10 म्हणलं एक माणूस नक्कीच थांबतो. आणि मी तर जेव्हा पण हात दाखवला मला 5 मिनिटात एक माणूस भेटलाच नाही. हा आमचा काउंटर जसं मी आता कामाला आहे, मला काउंटरवर जायला लागतं. हे जेव्हा आम्ही ज्यूस रॅक करत होतो ना, तो विचार केला काहीतरी कॉन्टेंटच क्रिएट करू. कामं करू पण कामामध्येच कॉन्टेंट क्रिएट करू. मग आमचे सर मस्त गप्पा मारत होते. हे तुम्ही ऐकू शकतात किती सुंदर आहे लोकांनी गायलं. मी मराठीमध्येच का क्रिएट करतो मला माहिती आहे, पण मला आवडतं मराठीमध्येच. मग इथून गेला तर मंदिरात गेलो. मस्त डिलिव्हरी होती. मग डिलिव्हरीच्या नावाने मंदिरात पण जातो मी. डिलिव्हरी करून जरा टाईम काढून सरांना बोलून मंदिरात जातो मी. मस्त की मंदिरात गेलं, शांत वाटलं. हे पोरांनी किंडरशॉय घेतलेले पण त्याचं लागलं नाही. मग ते आठवलं. मी या बिल्डिंगचा सीन तर मला खूप आठवलं. ही जी जागा आहे ना ती आमच्या नावावरती म्हणजे लीजवरती आहे. म्हणजे ही जागा आमची जाते. पण तिथे तर मी डिलिव्हरी करतोय. नवल नाही वाटलं मला, कारण मी माझी मेहनत कमी केली आहे. बाकी काय नाही, पुढे जाऊन तर काहीतरी होईलच. विषय नाही, सद्गुरू तर पाठीशीच आहे. त्याच गोष्टीला विचार सांगत होतो काय काय झालं काय. आणि ही आमची कुलदेवता. जरा सिनेमॅटिक ट्राय केलं, कारण ॲट द एंड मी तीच कॉन्टेंट ट्राय करतो ना. सिनेमॅटिक तरी शॉर्ट बनणारच आणि ऑडिओ ॲड करेलच मी नंतर. आता तरी इथं व्हॉइस रेकॉर्डिंग करतोय बस. जेव्हापासून केनी म्हणजे मी आहे दोस्त, मी खूप मंदिर बघितले आहे. म्हणजे आमचं मंदिर आहे तेव्हापासून, आधीपासून आहे. आम्हाला त्याची एवढी हिस्ट्री नाही माहिती तरी सुद्धा हे आम्ही आमचं गावदेवीचं मंदिर सकाळ दाखवलं आणि तिकडचं मंदिर आहे. अजून काय नाही. नंतर आम्ही गेलो पोपटी बनवायला. विषय काय, पोपटी बनवायची तर आहे पण जागाच नाही आणि माणसं जागा शोधतात आमच्या. मग काय नाही विषय, गेले खूप पुराणा पाठवलं जागा शोधायला. आणि रेसिपी अजून आम्ही ऑनलाईन बघतोय की पोपटी बनवायची आहे, पण कशी बनवायची, कुठे बनवायची आणि किती जण. ते तर मित्र तर आहेत पण काय काय करायचं ते नाही माहिती. सगळं सामान जवळ केला. कोण मला काय बोलणार आहे, हाच गावाला. मी गावालाची जिद्द की कोणताही भांडूप म्हणजे कुठं पण काय बनवले मेंढी मी तिथे उभा असणार, कोणाचा काय नाही. हा माझा मित्र आहे ह्याला ब्लॉगमध्ये घेतलं म्हणून जरा बोलत होता. मग विषय काय, चिकन तर लागतोच. मग घेतला बनवायला. काही भाऊनी चालू केलं, एक एक रेसिपी टाकला. हे मसाला टाकला, चिकन मसाला. मग त्याच्यानंतर त्यांनी हळद टाकली. त्याच्यामध्ये हळद का काय माहिती, कोणता मसाला टाकला मी पण लक्ष नाही द्यायला. मग टाकली दही. मग सुचल भावाने टाकला हात, चांगला मलवायला चालू केला आहे पोपटीसाठी. पानं तर आपण आणलेलीच, आपला तो वाडा आहे, कोणाचं काय बोलणार. घेतला पानं आणला तरी कोणाला माहीत नाही मी रात्रीचं तोडून आणलं आहे. काय नाही केलं एक सिनेमॅटिक शॉट. हे टाकते वालू न टाकत ह्या. हा ते भुसा टाकतो आहे आग जरासं वाटायला व्हिडिओ शूटसाठी. फुल मस्त शूटबीट केला भाई पोपटी बनवताना. एवढं काय कॉन्टेंट मी इंस्टावर टाकणारच आहे. काढला, घेतला भाई, चेक केला सगळं. बसलो मेहफिल म्हणून हॉलवरती. सगळेजण आलो भाई. ही आमची 5 जण होतो आम्ही लोक. ही आमची रूपा. विषय आहे तेच. मग घेतली स्प्राईट, फोडली. आता काय पियत तर नाही, स्प्राईटची मजा उडायची. सगळे बसलो भाई. काय वातावरण बनलेलं आहे भाई. आताच आमचा प्लॅन झाला की फार्म हाऊसवर जाऊन असं काहीतरी करूया. ही तर काय सुरुवात होती, मित्र जरा जमली म्हणून. काय नाही, एंड करतो ब्लॉगला मी आजच्या.